फ्रेंड शारदास किचनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. मी आत्ता बनवणार आहे मालवणी चिकन. चला तर मग पाहूया रेसिपीसाठी काय काय साहित्य लागणार आहे. मी हे 2 टोमॅटो घेतलेले आहेत, पिकलेले टोमॅटो घेतलेले आहेत, 3 कांदे घेतलेले आहेत, 2 लसूणचे कांदे घेतलेले आहेत, 1 खोबरं वाटी घेतलेली आहे, थोडासा पुदिना घेतलेला आहे, घेतलेले आलं, जास्त घेतलेले आलं, हे पावशर चिकन आहे, मिरची घेतलेली आहे, 3 हिरवे मसाला 2 चमचे घेतलेले आहेत, मालवणी मसाला घेतलेला आहे 2 चमचे, हळद घेतलेला आहे अर्धा चमचा, कांदा मसाला लसूण, बिर्याणी मसाला घेतलेला आहे, दालचिनीचे तुकडे घेतलेले थोडे आणि धने पावडर घेतलेली. त्याच्या भांड्यामध्ये पेस्ट बनवून घ्यायची आहे. आलं लसूण कोथिंबीर मिरची पुदिना हे सर्वांची पेस्ट बनवून घ्यायची आहे. ही आले लसूणची पेस्ट बनवून घेतलेली आहे. त्यामध्ये आपण हे सर्व मसाले एकत्र मिक्स करून टाकणार आहे. म्हणजे ते मुरण्यासाठी ठेवलेले आहे आपण हे मसाले. मुरण्यासाठी हे काढून सगळं एकत्र काढून आलेली आहे. हे मिक्स करायचं आपण चिकनमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. अर्धा चमचा मीठ घेतलेलं आहे, मीठ पण टाकायचं आहे. आणि हे मॅरिनेटसाठी ठेवायचं आहे आणि हे चोळून मिक्स करून ठेवायचं आहे. मसाले आता मिक्स करून घेतलेले आहेत. मॅरिनेटसाठी हे 10 मिनटं ठेवून देणार आहे. पाहू शकता मी हा गॅस पेटून घेतलेला आहे. तर मी थोडासा बारीक करून घेणार आहे. पेटून घेतलेला आहे गॅसवरती. मी हे कांदे घेतलेले आहेत, ते कांदे ठेवून देणार आहे. हा कांदा भाजून घेणार आहे. हे तिन्ही पण कांदे भाजून घ्यायचेत आपल्याला. म्हणजे भाजल्यावरती खूप छान चव लागते, टेस्ट लागते आपल्या भाजीला. पाहू शकता ह्या गॅसवरती मी कांदा ठेवलेला आहे. तो आता भाजून झालेला आहे. असं एका साईडने भाजून झालेला आहे. मी पलटी करून घेणार आहे चिमट्याने. आणि मीडियम गॅसवरतीच ठेवायचा, खूप मोठा गॅस नाही ठेवायचा, जेणेकरून तो पटकन हे होईल, आतपर्यंत शिजला जाईल. गॅसवरची चव खूप छान लागते. टोमॅटो पण भाजून घ्यायचं आहे गॅसवरतीच आणि खोबरं पण भाजून घ्यायचं आहे गॅसवरतीच. पाहू शकता मी हे टोमॅटो पण भाजून घेतलेले आहेत, खोबरं भाजून घेतले, कांदा भाजून घेतलेला आहे, गॅसवरतीच भाजून घेतलेला आहे. आता हे खोबऱ्याचे मी काचऱ्या करून घेणार आहे आणि चिरून घेतलेले आहेत. त्याची पेस्ट बनवून घेणार आहे. ह्या सर्वांची पण छान भाजला गेलेला आहे. मस्त असं आतून पण असं हे झालेलं आहे बघा, मस्त. आणि टोमॅटो वगैरे खूप छान झालेली आहे. ह्याची मी पेस्ट बनवून घेणार आहे, पूर्णपणे वाटून घेणार आहे मी. हे पाहू शकता हे पेस्ट बनवून झालेली आहे बघा, काळं वाटण झालेलं आहे खूप छान. असं वरती कढई ठेवलेली आहे मी, त्यामध्ये तेल ओतणार आहे. थोडं 3 पळी तेल ओतणार आहे. हळद घेतली मी, तांबडं तिखट टाकणार आहे मी. आता हे आपण काळं वाटण घेतलेले आहे ते टाकून घेणार आहे. आता हे मिक्स करून घ्यायचं आहे वाटण, चांगलं परतून घ्यायचं आहे. 10 मिनटं हे परतून घ्यायचं. मिडियम गॅसवरती परतून घ्यायचं, जेणेकरून भाजीला चांगली चव येईल. थोडंसं मीठ टाकायचं, त्यामध्ये मिक्स करून घेतलेलं झालेले आहे. 10 मिनटं परतून घ्यायचं आहे मिडियम गॅसवरती. छान वाटण झालेले परतून त्यामध्ये आपण मॅरिनेट केलेलं चिकन टाकायचं. मॅरिनेट केलेलं चिकन टाकणार मी, मिक्स करून घ्यायचं. हे मॅरिनेट केलेलं चिकन टाकलेलं आहे, मिक्स करून घ्यायचं. पाणी टाकायचं त्यामध्ये. कोमट करायला मी पाणी ठेवलेलं आहे एका पातेल्यामध्ये. कोमट पाणीच टाकायचं शक्यतो, टेस्ट पण जाणार नाही, त्याची टेस्ट चांगली राहते कोमट पाणी टाकल्यावरती. थंड पाणी टाकलं की त्याची टेस्ट जाते. बघा मी पाणी ओतले त्यामध्ये.
झाकण ठेवणार आहे मी, वाफेवरती जरा करायचं, वाफ येऊन द्यायची. 20 मिनटं मी झाकण ठेवणार आहे. मी झाकण काढून पाहणार आहे. हे बघा मस्त झालेली ही रेसिपी. हे बघा एका डिशमध्ये काढून घेणार आहे. एका डिशमध्ये काढून घेणार आहे. पाहू शकता मी आता हे डिशमध्ये घेणार आहे. खूप छान झालेलं आहे. हे बघा छान झालं. मी डिशमध्ये काढून घेणार आहे. पाहू शकता ही रेसिपी झालेली आहे. ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा.